सोलापुरातील शांती चौक ते जुना बोरामणी नाका रस्ता बनला मृत्यूचा सापळा। स्मशानभूमी समोरच भले मोठे पडले खड्डे, वाहनधारकांचा जीव धोक्यात, वाहनांची गर्दी त्यात जड वाहतुकीची डोकेदुखी। महापालिका प्रशासन लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, नागरिकांनी केला संताप। पहा लोकप्रधान न्यूज चॅनलचा ग्राउंड रिपोर्ट। सोलापूरच्या स्मार्ट सिटी मधील हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत। अक्कलकोट रोड, पाणी टाकी, शांती चौक ते जुना बोरामणी नाका मार्गावर हिंदू स्मशानभूमीच्या समोर भले मोठे खड्डे पडलेले आहेत। एक दोन नव्हे तर 6 महिन्यांपासून ही परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात जड वाहनांची रेलचल या भागात होत असते। अनेक जे भाविक अक्कलकोटच्या दिशेने जाणारे याच मार्गावरून जात असतात। ॲम्ब्युलन्स असेल, शाळाची वाहतूक असेल, रिक्षा असेल, अनेक वाहने याच मार्गावरून जात असतात आणि याच मार्गावर भले मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची दुर्दशा झालेली आहे। हे चित्र आपल्या सोलापूर महानगरपालिकेमधील आहे। ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने रस्ते उखडले गेलेले आहेत। रस्त्याची वाईट अवस्था झालेली आहे। महापालिका प्रशासन असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांचं दुर्लक्ष म्हणावं लागेल, कारण अनेक अपघात या ठिकाणी होत आहे। मोठा धोका या खराब रस्त्यांमुळे निर्माण झालेला आहे। माझ्या पाठीमागं अक्कलकोट रोडचा शांती चौक आहे आणि हे जे दृश्य तुम्ही पाहू शकता हा जुना बोरामणी नाक्याच्या दिशेने जाणारा हा रस्ता आहे। रस्त्यावर भले मोठे खड्डे पडलेले आहेत। अनेक दुचाकी स्वार असेल, रिक्षा असेल, 4 चाकी वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। जीव मुठीत धरून सायकल स्वारांना या ठिकाणाहून जावं लागत आहे। प्रशासन या गंभीर बाबींकडे का लक्ष देत नाहीये? एखाद्याची तक्रार येईपर्यंत, बातमी लागेपर्यंत या ठिकाणचे रस्ते दुरुस्त होत नाहीये, असे एकंदरीत ओरड या ठिकाणच्या नागरिकांची आहे। दरम्यान हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांची या ठिकाणी पाहायला मिळत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, आमदार असेल, खासदार असेल, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे, कारण हे आपलं सोलापूर आहे आणि या ठिकाणी अशा या सोलापूरमध्ये जे बाहेरचे येणारे लोक आहेत ते आपल्या सोलापूरविषयी काय मनात बाळगत असतील हे खड्डे बघितल्यानंतर तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे। महापालिका प्रशासन, आयुक्त असतील, अधिकारी असतील, अनेक वेळा या रस्त्यावरून गेले असतील, मात्र त्यांना हे खड्डे, हे खराब रस्ते दिसले नाहीत का असा सवाल देखील नागरिक विचारले जात आहेत। एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागा होणार का असा सवाल या निमित्तानं विचारला जात आहे। झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। नमस्कार, माझं नाव सिद्धाराम मोठे आहे। इथं शांती चौक ते बोरामणी नाका जो रस्ता आहे, हे रस्ता वारंवार इथं म्हणजे लोक या जाण्यासाठी म्हणजे एकदम गर्दी आहे। म्हणजे अक्कलकोट म्हणा, इकडं म्हणा, लोक म्हणजे प्रवासी म्हणजे जात असतात। म्हणजे प्रत्येकजण दिवसातनं कमीत कमी 3 ते 4 जण प्रत्येकजण पडत असतात दिवसातनं। आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्या टायमाला इथं आमदार, खासदार म्हणा, मंत्री म्हणा, कोण बी येत असते, त्या टायमाला तुम्ही तुमचं रोड त्यांना जाण्यासाठी तुम्ही का करता, पूर्णपणे साफसफाई करून पूर्ण लेवल करता आणि खड्डे बिड्डे असेल तर लगेच ते बुजवता। मला सांगा, ते बुजवता आणि लगेच ते 2 दिवसात परत ते खड्डे होतील। मला सांगा, त्या टायमाला इथं कोणी येत नाही। फक्त ज्या टायमाला प्रशासन वरचे कोण अधिकारी येत असते त्याच टायमाला तुम्ही रोड करता। मग तुम्ही बाकी टाईम का बरं लक्ष देत ना? बाकीचे इथले स्थानिक कमीत कमी साहेब 6 महिने झाले रस्ता असंच आहे। फक्त ते परवा इथं दैठण्याला कुठं हे होतं मुख्यमंत्री त्या टायमाला काय केले, आदल्या दिवशी येऊन रोड पूर्ण काय केले, खड्डे पूर्ण बुजून गेले आणि 2 दिवसात परत खड्डे आहेत तसं झाले। जड वाहतूक तर काय म्हणते बस केली ती। अपघात तर बघा तेव्हा पूर्ण सगळं डिवायडर फुटले। कमीत कमी दोन कार तर इथं पलटी झाले आणि असे येते जाते मोटरसायकल तर बेहिसाब, त्याला तर दम्मच नाही। दिवसातनं कमीत कमी 7-8। परवा दिवशी मी स्वतः माझ्या हाताने उचलून पूर्ण माझं म्हणजे सगळं माझं रक्त झालं, रक्ताने सगळं भरलं होतं। लहान मुलीला दररोज वारंवार होत आहेत। याकडे प्रशासन सगळं लक्ष द्यावं। स्वामी आहे, मी ऑफिस आहे इथं माझं। वारंवार बघतो दिवसातून 2-4 माणूस इथं पडतेच। परवा तर एकाचं तर ते कुंचन शाळेजवळ एकाचा 15 वर्षाचा मुलाचा हातच कट झाला, डंपरनं उडून गेलेला आहे। ते परत तो हॉस्पिटलचा खर्च, तो लहान मुलगा आहे, तो शाळेतून येत होता। आता तो कोण धडकून दिले काय माहिती, ॲडमिट आहे। तो लय त्रास म्हणजे सर, परवा बघा सर, डंपरने तर तो डिवायडरला धडकून गेलेला आहे। तो वारंवार 2-4 दिवसाला ॲक्सिडेंट्स होतच येतं, कोणी लक्ष देत नाही का नाही आहे। बघा ना सर, ते गुडघ्यापर्यंत खड्डे आहेत।
1 महिना झाला सर असंच आहे इथं. ते जेव्हा जो कोणतरी मंत्री होते ते फक्त साफ करतात, परत खड्डे करतात. परवा दिवशी रात्री एक ट्रकवाला आला 3-3:30 वाजता. असं ते डिवायडर बघा दिसायला लागेल ते उडवून असं आम्ही नशीब आमचं दुकानात घुसलो नाही त्यांनी. मरता आम्ही वाचलो. दोघा रिक्षावाल्याला पाडून पळाला. त्याचा नंबर बी कोण बघितलं एवढा फास्ट गेला. असं जीव गेल्यावर का आयुक्तांचं डोळे उघडतात तेवढंच विचारायचं मला. आता 3-4 महिने झाले हेच चाललं. नुसतं आलं की डागडूग करायचं, परत आपलं रोजचं हाईट जड बरोबर. म्हणजे इथून बोरामण नाकापासून सगळं हेच आहे बघा. हां, तेवढं काय तर कोण मेहरबान करावं आमच्यावर आयुक्त साहेबांनी, एवढंच आम्हाला त्यांची विनंती आहे. हॅलो, मी रवींद्र गेंटेल आहे. इथं पॉलिटेक्निक कॉलेज इकडं कुचणी हायस्कूल आहे, दयानंद कॉलेज. लहान पोरं येते, तिथे खड्डे पोरं बिरं मेले, कोण जबाबदारी आहे? हां, हे काय चाललं महापालिकेचे सर्व सत्यानाश केलं सर्व. बघा हे पूर्ण हे रोड बघा, किती खड्डे किती आहेत बघा ते. हां, एक ते प्रशासनाला काय ते आयुक्त आहे काय ते नाही किती. ते परवा मुख्यमंत्री आलं मग फक्त रोड केले तात्पुरतं 2 दिवस, परत नंतर तेच बॉम्ब झालं. मुख्यमंत्री गेले, परत खड्डे सर्व. काल बघा ते डिवाईडला मारले. इकडे लँड्री दुकान आहे, इथं गॅरेज आहे. उद्या काय झालं कोण जबाबदार आहे? इकडं मोठं हे आहे आपलं ऑटोमोबाईल्स, ते काय झालं कोण जबाबदार आहे? डिवायडर हे झालं. इथं गॅरेज आहे, मोटर आहे, तर लहान पोरं जाते तर बरं का. 4 रिक्षा, ते कार काल पलटी झाली रिक्षा. हां, सिमेंटच्या गाड्या आहेत ते काम ते हां बलगर जाते तर कंटेनर. इकडं अक्कलकोट स्वामी समर्थ जाणारे लोक लय असतात. अशोक चौक आहे इकडं, बोरामणे ते सर्व. काय प्रशासन पलटी झालं कोण देणार हो? बारके पोरं जाते तर शाळेतले पहिले ते 10वीपर्यंत कुचिन हायस्कूल जे आहे कॉलेजची पोरं आहेत इकडं. हे पहिला 15 दिवसापासून तेच चालू हो. परत करते ते मुख्यमंत्री गेला, परत तेच चालू झालं. परत 2 दिवसाला परत तेच चालू होते. ते का प्रशासन लक्ष द्या, जर तातडीने करा रोड. माझं नाव अब्दुल जमादार आहे. हे माझं रोजचं रूटिंग आहे येण्या जाण्याचं. आम्हाला जायचं असेल तर 1-1 तास लागतं इथनं थांबून 2 व्हीलर घेऊन जाण्यासाठी. आणि हे खड्डे तर आहेतच आहेत. आता आमचं कामगार वर्ग आहे, आम्ही येणार कसं जाणार कसं? आता प्रशासनाला लक्ष द्यायला पाहिजे की सोलापूर पब्लिक वाढली पण रोड तर तेच आहेत, जसे रोड आहेत तसेच आहेत. प्रशासन फक्त काय म्हणते, आता इथं 4 ट्रॉफिक तिथं थांबतात, 4 ट्रॉफिक इथं थांबतात. फक्त काय करतं आहे, दंड वसूल करतं आहे. लायसन नसेल तर दंड वसूल. पण प्रशासन पण लक्ष द्यायला पाहिजे की नाही, इथं खड्डे आहे नाही आहे. अपघात झाल्यानंतर त्यांची जबाबदारी असते, त्यांना कोण बघणार आहे? त्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? आता इथं ब्रिज होऊन पहिले 3-4 वर्षा पहिलं ब्रिज मंजूर झालं होतं. त्या ब्रिजचं काय काम झालं, कशामुळं थांबलं, काय ते प्रशासन दखल घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे? हां, आता कोणाचं इथं अपघातात जीव गेलं त्याचं जबाबदारी कोण देणार? प्रशासन घेणार आहे का? इथं प्रशासन आहे कोण नेमकं हे पण कळत नाही. या सोलापुरात तर काय उद्योग तर आणत नाहीत, फक्त ओढ घेतात आणि गडप होऊन जातात. आता सोलापूरचे अर्धे लोक पुण्याला जाऊन काम करायला लागलेत. कशामुळे करायला लागलेत? ह्यांची जबाबदारी कोण घेणार? युवा पिढीची जबाबदारी कोण घेणार? हां, हे प्रशासन करतं आहे काय? हे प्रशासनाला विचारणार सोलापूरचे युवा आहेत का नाही? युवा जागे व्हा आणि चलाच तुम्ही कुठं म्हणता तिथं मोर्चा घेऊन आपण जाऊ. जे होईल सोलापूरचं कल्याण करा, काय तर करा. आता गोरगरीब किती दिवस बाहेरच्या राज्यात जाऊन जगणार आपण? हां, हे खड्डे सोडावं. खड्डे तर आहेतच आहेत. हे खड्डे तर रोज दिसतात, ते येणं जाणं प्रशासनावाल्याला पण दिसतात. पण त्याचं दखल घेणार कोण? हां, रोज जातात, दखल कोण घेणार? इथं अडवत होते दादा ट्रॉफिक आम्हाला, इथं बाजूला अडवतात. पावती करा. अरे पावती पहिले तुमचे रोड आहेत का? आता तुम्ही POC मागता. POC कशाची लागते? हे रोड चांगले असले तर POC देणार की तुम्हाला? सरकार टॅक्स वसूल करते, कशामुळे करतं आहे? त्याचं कोण देणार? हां, आमच्याकडनं फक्त पैसे पाहिजे. हे काम कोण करणार? हां, निधी कोण दिला असेल तर निधी कुठे गेली, काय दिली, ते सगळं चौकशी करायला पाहिजे ना. याने आयुक्त काय करतात? आता नगरसेवक नाहीत आमच्या सोलापूरला, आम्ही कोणाकडे जायचं? आमच्या घराकडे टेरनेस भरते, सगळं भरतं आहे. हे असं पाणी आता पावसात तर इथं यायचं विचारच करत नाहीत लोक. हां, आणि हे ट्रकवाले तर बस करून टाकले तिथं. हां, ट्रकवर जडवान, आता त्यांची पण चुकी नाही. हे का रोड आहे? तुम्हाला आता त्यांना उड्डाणपूल करून द्यायला पाहिजे. एवढं पब्लिक वाढली तर तुम्ही करणार काय? प्रशासन कुठं आहे? प्रशासनाला कोण विचारणार आहे का नाही? फक्त इलेक्शन आले की वोट घेतात आणि जातात. नंतर जनता पण तसंच, त्यांना जाऊन विचारत नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायला पाहिजे, मोर्चा काढायला पाहिजे. हां, इथनं जातात सगळे, इथनं जातात. प्रशासन म्हणजे सगळेच आले की, आमदार आले, खासदार आले, नगरसेवक, कोण प्रशासन आहे की सगळंच आलं. त्यांचं बघणार कोण आहेत? कोण पण बघत नाही, फक्त येतात. हां, आता इलेक्शन आहे, आता काय तर थोडंफार करेल, मग निघून जातात.
इथं युवा पिढी आपण जागे होऊन काय तर सोलापूरसाठी उद्योगसाठी आणला भांडल्याशिवाय तोपर्यंत आपल्याला उद्योग देणार नाहीत. सगळे एक होऊन जात पात काय नसतंय. आपलं सोलापूर जर चांगलं करायचं असेल तर सगळेजण एक होऊन निघायला पाहिजे बस. आता काय नाव? माझा विजय नागप्पा पेजे. माझं वय 76 वर्षाचा. मी या एरियामध्ये आम्ही राहतो. इतकं धाचक होऊ लागलं, येण्या जाण्याचं आम्हाला मुश्किल झालेलं आहे साहेब. हां, किती वर्षापासून बघायचं आहे. 2 महिने होता परत खड्डा पडतो आहे येण्या जाण्याचं. या एरियामध्ये आम्ही राहतो येतो. आमचा जेवायचा वैताग आलेला आहे जेवायला. हां, कोणी लक्ष देत नाही. कोणी लक्षात नाही, काय नाही. मेंबर आहे, पुढारी आहे, आमदार आहे, खासदार आहे, कोण आहे, कशासाठी आहे ते आम्हाला समजा नाही. हां, कसं येणं जाणं कसं आहे? धोकादायक. धोकादायक आहे. जीव जायचं वेळ आहे. काम कष्ट करून केलं तर दिवस आमचं भागे ना. आता याच्या परिस्थितीमध्ये आम्ही कसं जायचं आणि कसं यायचं या ठिकाणी. लहान मुलं जात आहे. पोरांचं तर वेगळं आहे हो, पण आमचं जीवन विचित्र झालेलं आहे. आम्ही वयस्कर आहे माणसं. ट्रॅफिक किती जाम होतं, काय जाम झालं तर नियोजन बी नाही इथं बरोबर. रस्ते नाही, खड्डे नाही, काय नाही. हां, जड वाहन येतात. जड वाहनं सगळे जड वाहनं चालतात. कोण तक्रार करेपर्यंत प्रशासन जागा होत नाही का? कोण तक्रार करायला पाहिजे. आमचा वय आहे का, गेज आहे का, कुठंच तक्रार करायचं आम्ही. आज समोर दिसलं म्हणून तक्रार करतो आम्ही. अनेक अधिकारी जातात त्या रस्त्यावर. रोडचा आहे वडला 24 तास रोडला आहे. रोड मेन रोड आहे ते. अक्कलकोट, विजापूर, हां, पाणी टाकी, सोलापूर सिटी. कोणी लक्ष द्यायला तयार नाही. जीव गेलं तर म्हणून जाऊ द्या. आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, राज्य सरकार आहे. हां, जाणारा जातो तो सगळं. मुख्यमंत्री येणाऱ्या म्हणून तात्पुरता रस्ते खड्डे बुजवले. काय माहीत नाही. आम्ही सकाळी दुपारी तेवढंच फिरतो आम्ही. केव्हा रिपेअर. हां, धोकादायक रस्ता आहे. मी राजू क्षीरसागर. मी ऑटो चालवतो. हे रस्ता बघा किती खराब आहे. सकाळी 6 वाजता 6 वाजून 10 मिनिटांनी इथं ॲक्सिडेंट झालेला आहे. इथं शोरूमच्या समोर ती व्यक्ती खूप सिरियस आहे. महानगरपालिकेला चाललं होतं, ऐसेरवाल्यांनी उडवून गेलेला आहे. आज सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी. हे रस्ते एवढं म्हणजे कसरत करावी लागते, धोक्यामध्ये जीव घालून. हे आता बघा ते समोर बघा, हे सगळे कसं चालले ती. हे असं सगळं एवढं बेकार रस्ता झालं आहे. आणि नगरसेवक, आमदार, ही सगळे खासदार म्हणा, खासदारचं तर काय कामच नाही या एरियामध्ये. फक्त नावालाच खासदार आहे ते. आमदार लक्ष देते ती तर देते इकडं तिकडं, पण खासदारचं कायच काम नाही का, होईच नाही. मग आता काय करतो, हा म्हणते ती येते ती काय रेखा झोका करते ती निघून जाते ती. खूप त्रास आहे. सारखं ॲक्सिडेंट होते ती. धडका मागटनं पुढं ब्रेक मारले की पाठी मागून बरोबर येऊन धडकतायच माणूस. 2 व्हीलर असो, रिक्षावाला असो. हे रस्ता खूप सर्व रस्ते झाले ती, पण पूर्ण बघा बोरामणी नाका, इकडं जोशी गल्ली आणि इकडं पूर्ण असं हे पट्टा पाणी टाकी जरा परत त्याच्यानंतरनं पुढं वालचंद कॉलेजपाशी रस्ता खराबच आहे.